एक महत्त्वाची बातमी समोर येते, आनंदाची बातमी आहे। राज्यात मोठी गुंतवणूक येणार आहे। गणपतीच्या आगमनापूर्वीच महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बातमी। राज्यात 4 मोठ्या प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे, त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे। या माध्यमातून तब्बल 30,000 नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे। मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि पनवेल परिसरामध्ये हे 4 प्रकल्प येणार आहेत। या माध्यमातून तब्बल 1,17,000 कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली जाणार आहे। या प्रकल्पांमुळे संबंधित परिसरातील तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे। तर नेमकी गुंतवणूक काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। टॉवर सेमीकंडक्टर कंपनी पनवेलमध्ये येणार आहे। अदानी समूहाच्या सेमीकंडक्टर निर्मितीचा हा प्रकल्प आहे। 15,000 रोजगार यातून उपलब्ध होतील, रोजगार मिळतील। पुण्यात स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया कंपनीचा प्रकल्प आहे। तब्बल 1,000 नोकऱ्या इथं उपलब्ध होणार आहेत। टोयोटा किर्लोस्कर कंपनीचा इलेक्ट्रिकल वाहनांचा एक प्रकल्प संभाजीनगरमध्ये आहे। 12,000 नोकऱ्या तिथं उपलब्ध होणार आहेत। अमरावतीमध्ये रेमंड लक्झरी कॉटन्सचा एक प्रकल्प उभा राहणार आहे। 550 थेट नोकऱ्या अमरावतीमध्ये रेमंडच्या माध्यमातून उपलब्ध होतील।